तर मित्रांनो, आता मी पुढे जात आहे फ्लोरा फाउंटनकडे. तर हा जो रस्ता जातो तो पुढे सरळ फ्लोरा फाउंटनकडे जातो. तर तुम्ही हे बघू शकता, इथे खूप सारे बुक्स वगैरे असतात. इथे बरेचशी लोक बाहेरून येतात बुक्स वगैरे खरेदी. तुम्हाला मी आता स्टॅच्यूचा पूर्ण व्ह्यू दाखवतो इकडचा. या आजूबाजूचे तुम्ही बिल्डिंगी बघू शकता, खूप जुन्या आहेत. आणि हे समोर हे फ्लोरा फाउंटनचा स्टॅच्यू. तर मित्रांनो, मी आता पोहोचलो आहे मरीन ड्राईव्हला. आणि समोर हे जे बिल्डिंग दिसत आहे, इथे पण एक हिंदी चित्रपट शूट झाला होता. एक्झॅक्टली मला चित्रपटाचं नाव आठवत नाही. तर हा जो ब्रिज आहे बघू शकता तुम्ही. याच ठिकाणी अमिताभ बच्चन बाईकवरती असे ते गाणं बोलत चालतात. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त असाल. पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा ब्लॉग खूप दिवसांनी शूट करत आहे. काय झालं मित्रांनो, आपला जो पहिला मेन चॅनल होता आर डी फिल्मी दुनिया, त्यावरती थोडासा प्रॉब्लेम आला आहे. त्यामुळे आपण तो चॅनलवरती थोडेसे मी व्हिडिओ सोडणार नाही. चॅनलवरती तुम्हाला त्याच जे कॉन्टेंट आपलं जे आहे मूवीच्या शूटिंग लोकेशन, तेच तुम्हाला मी या चॅनलवरती पण मागील देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण कशा पद्धतीने तिथे ट्रॅव्हल करणार आहोत. हे सगळं तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटेल. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज असा आहे की आपला गेला जो मेन चॅनल आहे तो 3 ते 4 महिने आपला वर्किंगमध्ये नसणार आहे. या चॅनलवरती आपण मराठीमध्ये काही मूवीचे शूटिंग लोकेशन मी तुम्हाला एक्सप्लोअर मुंबईमधले, त्याचबरोबर आपले नाशिक जिल्ह्यामधले काही लोकेशन आहे ते एक्सप्लोअर करणार आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की या चॅनलवरती मी वर्क नव्हतो करत, बट आता मी रेग्युलर या चॅनलवरती वर्क करणार आहे. तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्टची मला फार गरज आहे. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच मी चॅनल पुढे ग्रो करू शकतो. मित्रांनो, आज मला जाणार आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाऊन पुढे स्टेट सेंट्रल लायब्ररी, पुढे गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलचं यांचं तुम्हाला मी लोकेशन दाखवलं. तर आजच्या मी पुन्हा तेच लोकेशन नाही घेते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाऊन पुढे तुम्हाला फ्लोरा फाउंटेन दाखवणार आहे, ज्या ठिकाणी खूप सारे मूवीचं शूटिंग झालेलं आहे. त्याचबरोबर पुढून जाणार आहोत मरीन ड्राईव्हला, ज्या ठिकाणी पण खूप सारे लोक बाहेरून बघायला येतात. म्हणजे इंडियामधले नव्हे तर बाहेरच्या देशातले पण लोक तिथे बघायला येतात मरीन ड्राईव्हला. आणि त्याच ठिकाणी काही मूवीच्या शूटिंग लोकेशन पण झालेले आहे, जे मी तुम्हाला काही असे स्पॉट दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलला पण प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओचे नवीन प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर आता मी डायरेक्ट जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तिथून पुढे तुम्हाला दाखवणार आहे फ्लोरा फाउंटेन. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. तर भेटूयात डायरेक्ट आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. त्यापुढे डायरेक्ट आपण पुढचे लोकेशन.
तर मित्रांनो मी आता पोहोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या अगदी समोरच. इथून मी तुम्हाला आज पुढे घेऊन जाणार आहे फ्लोरा फाउंटेन, पुढे मरीन ड्राईव्ह, ज्या ठिकाणी खूप सारे बॉलिवूड शूट झाले आहेत. जे आजच्या व्हिडिओ मला मी सगळे लोकेशन एक्सप्लोअर करणार आहे, दाखवणार आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. फ्लोरा फाउंटेनला मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. तर चला तर मी दाखवतो तुम्हाला आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा थोडासा बाहेरचा व्ह्यू. तर मित्रांनो समोरच तुम्हाला दिसेल स्टेशनच्या बाहेर जर तुम्ही पडलात आणि पुढे जर फोटोशूट जिथे करतात तिथून जर तुम्ही जर केलात तर तुम्हाला समोरच दिसेल बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय, म्हणजे बृहन्मुंबई BMCचं मोठं ऑफिस, जी खूप अशी छान इमारत आहे. आणि इकडे समोरच जर बघितलं तर तुम्हाला दिसेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. बघू शकता खूप छान पद्धतीने जी बिल्डिंग आहे. जर तुम्ही रात्रीचा व्ह्यू जर बघितला तर खूप छान पद्धतीने आहे. जर आज जर मला उशीर जर झाला तर तुम्हाला मी तो रात्रीचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर बघू शकता खूप छान पद्धतीने आहे. मित्रांनो प्रत्येकाचं स्वप्न असतं एकदा स्वप्ननगरीमध्ये यावं, जसं की मुंबई. तर चला जाऊया डायरेक्ट फ्लोरा फाउंटेनच्या पॉईंटवरती, जे तुम्हाला मी FS मार्केट जे आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे FS मार्केटकडे. हे तुम्ही बघू शकता. हा जो रस्ता जातो पुढचा, हा जातो आझाद मैदान. आझाद मैदानच्या बाजूलाच FS मार्केट. तर हे आहे पुढे गेट आहे जे स्टेशनकडे जाण्याचं. आणि इकडनं हा जो रस्ता पुढे जातो तो जातो FS मार्केटकडे. हाच रस्ता सरळ जर पुढे गेला तर फ्लोरा फाउंटेनला पण जातो. पण आज मी तुम्हाला FS मार्केट दाखवणार आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ते मार्केट किती भरलेलं असतं, किती गर्दी असते त्यामध्ये. आज तसंही संडे आहे, त्यामुळे आज तर खूपच गर्दी दिसेल. हे तुम्हाला मी दाखवेल. आणि ही बघू शकता तुम्ही ट्रॉफिक, जी CSTकडे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारे ट्रॉफिक. तर आता तसंच आपण पुढे सरळ सरळ जाऊयात पुढे आझाद मैदान. आझाद मैदानच्या पुढे आपण जाणार आहोत FS मार्केटला. तर हे तुम्ही बघू शकता आझाद मैदान. इथे इथले जे लोकल आहेत किंवा इथले जे अकॅडमिकवाले आहेत, इथे हे क्रिकेट खेळायला येतात. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे मैदान आहे. बरेचसे इथे कार्यक्रम होतात, म्हणजे जसं की मोर्चा असेल किंवा कुठला पण एखादा सभा असेल, तर ह्या ज्या मैदानावरती पूर्ण तो सेटअप करून मंडप वगैरे टाकून या मैदानावरती तो केला जातो. तर थोडंसं आपण पुढे जाऊयात आझाद मैदान FS मार्केटकडे. आता समोर बघू शकता तुम्ही, हा जो आहे संडे, आज संडे असल्यामुळे इथे जे तुम्हाला गर्दी दिसेल, खूप प्रचंड गर्दी दिसेल. अजून तर ही सुरुवात झाली, तर याच्यानंतर पण तुम्हाला खूप सारी गर्दी दिसेल या मार्केटला, ज्याला FS मार्केट बोलतात. तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो. इथनं जर पूर्ण जर बघितलात, हे जे तुम्हाला झाड आहे त्या झाडाच्या इथून जर तुम्ही याच्या पुढे पण आहे, इथून जर बघितलं तर ही सगळी दुकानं आहेत, जी सगळी कपडे वगैरे सगळे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी भेटतात. तर पुढे फ्लोरा फाउंटेनच्या थोडासा थोडंसं मागे आहे, तर तिथपर्यंत ती पूर्ण गर्दी असते. आणि हे तुम्ही बघू शकता सगळे स्टॉल वगैरे लावलेले असतात. इथे खाण्याच्या पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसे फास्ट फूड म्हणा किंवा जे काय आहे सगळं नाश्ता वगैरे, वडापाव वगैरे सगळं. तर असंच पुढे आपण जाऊयात फ्लोरा फाउंटेनकडे, जे मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर पूर्ण तो फ्लोरा फाउंटेनचा व्ह्यू दाखवणार आहे. आणि त्या ठिकाणी खूप सारे मूवीचं शूटिंग पण झालेलं आहे, जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. हे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आता तर ही गर्दीची सुरुवात झालेली आहे. यानंतर तुम्हाला अजून 5-6 वाजेनंतर तुम्हाला खूप सारी गर्दी दिसेल. तर हे तुम्ही बघू शकता FS मार्केट. तर चला जाऊयात फ्लोरा फाउंटेनकडे. तर मित्रांनो आता मी पुढे जात आहे फ्लोरा फाउंटेनकडे. तर हा जो रस्ता जातो तो पुढे सरळ फ्लोरा फाउंटेनकडे जातो. तर तुम्ही हे बघू शकता, इथे खूप सारे बुक्स वगैरे असतात. इथे बरेचशी लोक बाहेरून येतात बुक्स वगैरे खरेदी करायला. तर तसंच आपण सरळ पुढे जाऊयात. इथे तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आहे, आज रविवार आहे. तर समोरच तुम्हाला एक स्टॅच्यू दिसेल. इथे पुढे तुम्हाला समोर जो स्टॅच्यू दिसेल तो फ्लोरा फाउंटेनचा आधीच्या अलीकडचा स्टॅच्यू आहे.
त्याच्या थोडासा पलीकडे फ्लोरा फाउंटेनचं जे आहे एक्झॅक्टली जे म्हणजे खूप जुनं किंवा आपण त्याला खूप 1960-65च्या सालाच्या आधीपासून तो स्टॅच्यू आहे. तर अजून पण ते एक त्याला एक आठवण देतात की मुंबई जुनी मुंबई म्हणून पण त्याला आठवण देतात. तर तुम्हाला मी आता स्टॅच्यूचा पूर्ण व्ह्यू दाखवतो इकडचा. या आजूबाजूचे तुम्ही बिल्डिंगी बघू शकता. खूप जुन्या आहेत आणि हे समोर हे फ्लोरा फाउंटेनचा स्टॅच्यू. तर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे. ह्या स्टॅच्यूमुळे मुंबईची जुनी आठवण म्हणून ओळखली जाते. ही समोरच हे ज्या बिल्डिंगी तुम्ही बघू शकता या त्या काळी पण ह्या बिल्डिंगी होत्या. आणि हा जो स्पॉट आहे इथे जे हिंदी चित्रपटाचं कितीतरी असंख्य चित्रपट इथे शूट झालेले आहेत. प्रत्येक मूवीमध्ये जर मुंबई बॉलिवूडचा मूवी असेल तर प्रत्येक मूवीमध्ये तुम्हाला हे जे स्टॅच्यू आहे किंवा ही जी बिल्डिंग आहे या तुम्हाला बघायला भेटतील. जसं की आता नायक मूवी असेल, त्यानंतर आतिश मूवी असेल, असे खूप सारे मूवी आहेत, आदमी मूवी असेल. तर खूप साऱ्या मूवींमध्ये तुम्हाला हा जो स्टॅच्यू आहे तो तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्हाला मी दाखवतो एक झलक. तर अशा पद्धतीने ते बनवलेलं आहे. बघू शकता खालून असं वरती जर बघितलं तर किती छान आणि किती मस्त पद्धतीने बनवलेलं आहे. वरती हे सगळे पाखरं वरती बसलेले दिसत आहे. जे वरती थोडेसे स्टॅच्यू जे आहेत तिचे तिथे एक माशाचे असे स्टॅच्यू बनवलेले आहेत आजूबाजूने. जे मासे जे माशांचं कलाकृती त्यांना दिलेली आहे आणि त्यांच्यावरती पाखरं वगैरे त्यांना दाणे वगैरे टाकलेले असतात. तिथं ते येऊन बसतात आणि खाली त्यांना पाणी प्यायची सोय वगैरे केलेली आहे. हेच ते फ्लोरा फाउंटेन जे मुंबईमध्ये प्रत्येकजण आल्यानंतर फ्लोरा फाउंटेन बघायला येतातच. तर अशा प्रकारे आहे ते फ्लोरा फाउंटेन. तर मित्रांनो मी आता पोहोचलो आहे मरीन ड्राईव्हला आणि समोर हे जे बिल्डिंग दिसत आहे इथे पण एक हिंदी चित्रपट शूट झाला होता. एक्झॅक्टली मला चित्रपटाचं नाव आठवत नाही. मुकंदर का सिकंदर. आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. इव्हिनिंगचा व्ह्यू आहे मरीन ड्राईव्हचा. आज संडे असल्यामुळे खूप सारी तुम्हाला इथे गर्दी बघायला भेटेल. एरवी संडेच्या व्यतिरिक्त गर्दी थोडी कमी असते, बट संडेच्या दिवशी लोकांना सुट्ट्या असतात. बरेचसे लोक ऑफिसमध्ये असतात, बरेचसे लोक गव्हर्नमेंट सर्वंट असतात. आणि आज तुम्ही बघू शकता खूप सारी अशी गर्दी आहे जी आज मला बघायला भेटली. हा सगळा समोरचा मरीन ड्राईव्हचा व्ह्यू. आता इथे सरळ आपण पुढे जाणार आहोत ज्या ठिकाणी खूप सारे म्हणजे खूप साऱ्या मूवींमध्ये ते तिथले जे सीन आहे ते बघायला भेटतात. तर चला तर पुढे जाऊयात आता आपण पुढे पुढच्या लोकेशनकडे. हे बघू शकता ही बिल्डिंग. अमिताभ बच्चनचं आणि अजून कोणते तरी ॲक्टर आहे त्यांचं सीन त्या बिल्डिंगच्या इथे शूट झाले होता. मला माहिती भेटली नक्कीच त्याच्यावरती पण एक ब्लॉग बनवेल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि हे बघू शकता खूप सारं असं आता पाणी खूप कमी झालेलं आहे समुद्रातलं. हा सगळा इव्हिनिंगचा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. खूप छान असं रम्य वातावरण आहे आणि गर्दी पण खूप आहे. हे तुम्ही बघू शकता खूप साऱ्या बिल्डिंगी आता झालेल्या आहेत. ज्या याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर खूप जुनी पिक जर तुम्ही बघितले तर खूप छान वाटते की इथे सगळं काहीच नव्हतं. तर आता असंच पुढे आपण जाऊयात. समोर जो तुम्हाला ब्रिज दिसेल त्या ब्रिजच्या इथे पण मुकद्दर का सिकंदरचा एक जो गाणं असतो तो गाणं शूट झाला होता. जे मी तुम्हाला अजून पुढे जाऊन तो ब्रिज आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर हा जो ब्रिज आहे बघू शकता तुम्ही. याच ठिकाणी अमिताभ बच्चन बाईकवरती असे ते गाणं बोलत चालतात. ते गाण्याचं मला बोल आता आठवत नाही. तर अशा प्रकारे हा जो सीन आहे तो बघू शकता तुम्ही. हा सगळा मरीन ड्राईव्हचा सीन आहे इथला. हवे पण खूप छान पद्धतीने बनवलेला आहे तुम्ही बघू शकता. हे सगळे 2-3 लेन दिलेले आहेत जाण्या येण्याचे. हे तुम्ही बघू शकता इथे न जाण्याचा रस्ता पण लोक कसे मधून असे अंधाधुंदी चाललेत. जर ॲक्सिडेंट झाला तर याला जबाबदार कोण? प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने आता हे जे पूर्ण इथे एन्व्हायरमेंट आहे
आणि ही जी तुम्ही संध्याकाळची इव्हिनिंगची गर्दी पण बघू शकता. तर मित्रांनो मी अजून मरीन ड्राईव्हलाच आहे. संध्याकाळचे 6-6:30 वाजले ती आणि बघू शकता हा सगळा मरीन ड्राईव्हचा व्ह्यू. संध्याकाळची वेळ आहे. आज संडे पण आहे. खूप सारी आज मला गर्दी पण बघायला भेटली. जसं की मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरतून आल्यानंतर फ्लोरा फाउंटेन दाखवला. फ्लोरा फाउंटेननंतर तुम्हाला मरीन ड्राईव्हचा एक व्ह्यू दाखवला, ज्यामध्ये खूप सारे मूवीच्या शूटिंग झाले. जर बॉलिवूडचा मूवी असेल तर त्या ठिकाणी तर त्या मूवीमध्ये तुम्हाला फ्लोरा फाउंटेन आणि मरीन ड्राईव्हचा सीन तर बघायला भेटेलच, ज्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबूयात. ब्लॉग आवडल्यास नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच देखील नोटिफिकेशन बेलला पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला या नवीन ब्लॉगचे तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील. तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.